नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आता उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. गणेश भक्तांचं आकर्षण असलेल्या मुंबईतील गणेश गल्ली उत्सव मंडळाच्या मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज घडतंय. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच गणेश गल्लीचा राजा आणि हा उत्सव म्हणजे अगदी भव्य दिव्य देखावे यासाठी प्रसिद्ध आहे. पण यंदाच्या गणेशोत्सवात राज्याच्या गृह विभागानं सार्वजनिक गणेशोत्सवातील गणपतीचे दर्शन हे फक्त ऑनलाईन करण्याचीच परवानगी दिली आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा राजा आणि इथे गणेशोत्सव उद्यापासून सुरू होत असतानाच आज राजाचं पहिलं दर्शन आता न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांना देखील घडणार आहे. अवघ्या काही क्षणात हा पडदा हटवला जाईल आणि मुंबईचा राजा या राजाचं दर्शन आपल्याला मिळेल. न्यूज 18 लोकमतवर ही दृश्य. गणेश गल्लीच्या या गणपतीची पहिली झलक न्यूज 18 लोकमतवर. आता सध्या राज्याच्या गृह विभागानं सार्वजनिक गणेशोत्सवासाठी काही नियमावली ठरवून दिलेली आहे आणि त्या नियमांचं पालन अर्थातच करावं लागणार आहे. गणेश मंडळं सुद्धा तितकेच संवेदनशील आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून या सगळ्या नियमांचं पालन होईलच. किंबहुना मागच्या वर्षी सुद्धा हे सगळे निर्बंध पाळत गणेशोत्सव साजरा करण्यात आलेला होता. अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरं भरवण्यात आलेली होती आणि यंदा आता हा पडदा हटलाय. हे दर्शन गणेश गल्लीच्या बाप्पाचं न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत. गणेश गल्लीचा बाप्पा उदय, आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवते. अर्थात या गणपती बाप्पाचं ऑनलाईनच दर्शन यंदा घ्यावं लागणार आहे. थेट मंडपात जाण्यासाठी मनाई आहे. श्वेता, आपण थेट लाईव्ह दर्शन पाहतो आहोत. गणेश गल्ली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची ही गणेश मूर्ती आहे. दरवर्षी गणेश मूर्ती ही जवळपास 22 ते 25 फुटांपर्यंत असते. मात्र यंदा कोविड संसर्ग नियमांमुळे मूर्तीची उंची जी आहे ती लहान करण्यात आलेली आहे. अतिशय सुबक आणि सुंदर अशी मूर्ती जी आहे गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बसवलेली आहे. जवळपास 4 फूट उंचीची ही गणेश मूर्ती आहे आणि गणेश मूर्तीला फुलांची अतिशय सुंदर अशी आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे. फुलांची सजावट जी आहे ती सर्वत्र मंडपामध्ये करण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर अशी सजावट जी आहे ती इथे पाहायला मिळते आहे. पुढील 10 दिवस मुंबईचा हा गणेशोत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. गणेश गल्लीचा उत्सव म्हटलं तर एक भव्य दिव्य मोठे असे देखावे जे आहेत त्यासाठी हा गणेश गल्लीचा उत्सव जो आहे तो ओळखला जातो. यंदा कोविड संसर्ग नियमामुळे अतिशय साधेपणाने हा उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर राज्याच्या गृह विभागाने कालच जे नवीन नियमावली जाहीर केलेली आहे त्यानुसार सर्व गणेश भक्तांना गणेश मंडपामध्ये येता येणार नाही. त्यांना थेट ऑनलाईनद्वारेच गणेश दर्शन जे आहे ते घेता येणार आहे. त्यामुळे यंदा ऑनलाईनद्वारेच गणपती बाप्पाला नमस्कार जो आहे गणेश भक्तांना करावा लागणार आहे. त्यामुळे काहीशी नाराजी जी आहे ते देखील गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि गणेश भक्तांमध्ये पसरलेली आहे. मात्र असं असलं तरी कुठल्याही माध्यमातून आपल्या बाप्पाचं दर्शन घेता हवं अशी गणेश भक्तांची मागणी ती ऑनलाईनच्या माध्यमातून काही का होईना पण पूर्ण होते आहे. आपण हे थेट लाईव्ह दर्शन जे आहे गणेश भक्तांना देत आहोत. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचा हा गणेश मूर्ती आहे आणि तिचं आज फर्स्ट लुक जे आहे एक फोटो सेशन जे आहे ते करण्यात येत आहे गणेश भक्तांसाठी. उद्या सकाळी विधिवत पूजा केल्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून गणेश गल्लीच्या गणरायाचं दर्शन जे आहे नागरिकांसाठी ऑनलाईन 24 तास सुरू असणार आहे. बरं उदय, जर संपूर्ण 10 दिवसांच्या या गणेशोत्सवाच्या काळात एखाद्या भक्ताला जर ऑनलाईन दर्शन घ्यायचं असेल तर मग त्यासाठी काय पद्धत आहे, म्हणजे कसं दर्शन घ्यावं ऑनलाईन? ऑनलाईन दर्शन घेण्यासाठी समाज माध्यमांद्वारे तसंच अनेक न्यूज चॅनलच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांनी व्यवस्था केलेली आहे. स्वतः लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. त्यांची स्वतःची ऑनलाईन लिंक आहे. त्या लिंकच्या द्वारे देखील गणेश मूर्तींचं दर्शन जे आहे ते घेता येणार आहे. आणि ज्यांना कोणाला देणगी द्यायची असेल किंवा प्रसाद असेल तर प्रसाद घेण्याची देखील व्यवस्था गणेशोत्सव मंडळांनी केलेली आहे. आणि त्यामुळे एक ऑनलाईन व्यवस्था जी आहे ती निर्माण करण्यात आलेली आहे. मात्र स्वतः प्रत्यक्ष येऊन गणरायाचं दर्शन घेण्याची इच्छा सर्व गणेश भक्तांमध्ये आहे. मात्र कोविड संसर्गाची एकूणच प्रादुर्भाव ज्या प्रकारे सुरू आहे त्याचबरोबर तिसऱ्या लाटेचं एकूण ज्या प्रकारे धोका जो आहे तो उंबरठ्यावरती आलेला आहे ते पाहता राज्य सरकारने गृह विभागाने एक नियमावली मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या जाहीर केलेल्या आहेत. त्यानुसारच आता फक्त आणि फक्त ऑनलाईन द्वारेच गणेश मूर्तींचं दर्शन जे आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं ते घेता येणार आहे.
तशी व्यवस्था गणेश मंडळांनी केलेली आहे. मात्र प्रत्यक्ष दर्शन न घेता येत असल्यामुळे गणेश भक्त मात्र नाराज असल्याचं स्पष्ट आहे. बरं उदय, मुंबईचा राजा गणेश गल्लीचा हा गणपती किती फुटांची ही गणेश मूर्ती आहे आणि तिथे उपस्थित म्हणजे या मंडपामध्ये फक्त 5 कार्यकर्ते उपस्थित राहू शकतात. त्यांनी सुद्धा लसीचे दोन्ही डोसेस घेतलेले हवेत. तर हे सगळं कसं पाळलं जाते? अगदी बरोबर आहे. ज्याप्रमाणे याच वर्षी 28 जून रोजी राज्याच्या गृह विभागाने सर्वात पहिली मार्गदर्शक सूचना जाहीर केली होती. त्यानुसार फिजिकल डिस्टन्स ठेवून 2 डोस पूर्ण झालेल्या गणेश भक्तांना गणेश मंडपामध्ये दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी अशी त्यांनी सूचना केली होती. तसंच जे कार्यकर्ते त्यांना देखील त्या सूचना गेल्या होत्या की 2 डोस पूर्ण झाले असतील आणि त्याचबरोबर आर्टिफिशियल टेस्ट देखील करण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. मात्र आता हे सगळ्या जो काही GR होता जो 28 जूनचा तो आता बदलण्यात आलेला आहे. अचानक काल पुन्हा नवीन नियमावली जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि आता फक्त ऑनलाईनद्वारे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहे, त्यामुळे 2 डोस झालेल्यांना देखील मंडपामध्ये न येण्याची विनंती गृह विभागाने केलेली आहे. फक्त मोजकेच जे गणेश उत्सव मंडळातले कार्यकर्ते त्यांनाच फक्त परवानगी गणेश आरतीसाठी आणि पूजेसाठी देण्यात आलेली आहे. त्यामुळे फक्त मोजक्या गणेश भक्त आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हा मंडपामध्ये गणेश उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे. मात्र बाहेरून येणाऱ्या गणेश भक्तांना प्रतिबंध जो आहे राज्य सरकारकडून करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नाराजी आहे. 2 डोस घेतलेल्या नागरिकांना देखील कोविड संसर्गाची बाधा होऊ शकते. त्यामुळे प्रतिबंध जो आहे तो पूर्णपणे करण्यात आलेला आहे. बाहेरून कोणीही गणेश भक्त येणार नाही यासाठी लालबाग परिसरातल्या सर्व गणेशोत्सव मंडळांच्या बाहेर पोलिसांनी बॅरिगेटिंग करणं जे आहे ते आजपासूनच सुरू केलेलं आहे. बाहेरून येणारे मोठ्या संख्येने गणेश भक्त असतात. लालबाग परिसरामध्ये दररोज लाखोंच्या संख्येने गणेश भक्त येत असतात गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. मात्र पुढील 10 दिवसांमध्ये ही गर्दी टाळण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने हा खबरदारीचा उपाययोजना जी आहे ती केलेली आहे. मात्र कुठेतरी गणेश भक्त जर आले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील गंभीरपणे निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. उद्या नेमकं प्रत्यक्षात काय घडतं हे पाहावं लागेल. सध्या आता गणेश गल्लीचं गणराय जो आहे मुंबईचा राजा जे आहे त्याचं लाईव्ह दर्शन जे आहे आपण आपल्या गणेश भक्तांना आपल्या न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून देत आहोत. बरोबर आहे उदय, खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. म्हणजे प्रत्यक्ष नाही तर मग न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून गणेश गल्लीच्या या गणपतीची म्हणजे मुंबईच्या राजाची पहिली झलक खास एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. आणि पुढचे 10 दिवस सुद्धा जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर ते ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता.